नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी आपण बलुचिस्तानमधील असंतोषावर एक व्हिडिओ केला होता. असाच असंतोष आणि क्षोभ गिलगिट बाल्टिस्तानमध्येही सुरू झालेला आहे. गेल्या 4-5 दिवसापासून तिथे मोठ्या प्रमाणावर लोक धरणं धरून बसलेले आहेत. दुकानं बंद आहेत, चक्काजाम आहे. त्यामुळे तिथे आता काहीच होत नाही. मग स्कर्दू असेल, अस्तोर असेल, हुंझा असेल, अशा अनेक शहरांमधून लोक तिथे धरणं धरून बसलेले आहेत. ह्या धरणाचं आत्ताचं जरी कारण असेल गव्हाची वाढलेली किंमत, तरी तिथे असंतोष हा 1947 सालपासून आहेच. 1947 साली गिलगिट बाल्टिस्तान हा काश्मीरचा भाग होता. काश्मीर हे स्वातंत्र्याच्या वेळेला एक स्वतंत्र संस्थान होतं. पूर्वी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये 6व्या, 7व्या, 8व्या शतकामध्ये हिंदू राजे राज्य करत असत. ते एक संस्कृत विद्येचं मोठं केंद्र होतं. संस्कृतमधले शिलालेख तिथे सापडलेले आहेत. पुढे 13व्या 14व्या शतकामध्ये इस्लामचा प्रभाव तिथे पडला आणि लोकांचं धर्मांतरण सुरू झालं. नंतरच्या काळामध्ये 1947 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि काश्मीर हे एक स्वतंत्र संस्थान त्यावेळेला होतं. भारतातली सगळी संस्थानं ही विलीन करून घ्यावी ह्या प्रयत्नात सरदार पटेल असतानाच 22 ऑक्टोबर 1947 म्हणजे स्वातंत्र्याला 3 महिने सुद्धा झाले नव्हते, 2.5 महिने देखील झाले नव्हते, अशा वेळेला पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं. काश्मीर आपल्या कब्जात घ्यायचं आणि पाकिस्तानात सामावून घ्यायचं हा त्याचा उद्देश होता. पाकिस्तानी सैन्य हे मध्ये घुसलं त्यावेळेला पाकिस्तान आणि काश्मीर दोन्हीमध्ये इंग्रज अधिकारी होते सैन्याचे आणि ते संगनमतानं काश्मीर कसं पाकिस्तानात जाईल ह्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे काश्मीरी सैन्य पाकिस्तानी सैन्य हे बऱ्यापैकी पुढे सरकलं आणि त्यावेळेला काश्मीरच्या राजानं सरदार पटेलांकडे मदत मागितली. काश्मीर विलीनही झालं आणि भारतीय सैन्य तिथे पाठवलं गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय सैन्याची तयारी कमी होती, आक्रमणाला सामोरं जायची तयारी नव्हती. पाकिस्तानी सैन्य आधीपासून योजना करून शिरलं होतं, त्यामुळे पाकिस्तानी सैन्य हे बऱ्यापैकी पुढे सरकलं. 1/3 काश्मीर त्यांनी आपल्या आधिपत्याखाली आणलं आणि त्यावेळेला देखील जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना सीज फायरची ऑफर दिली गेली. त्यावेळेला पाकिस्तानी सैन्य हे आपण विजय मिळवत आहोत अशी स्थिती असल्यामुळे त्यांनी तो सीज फायर पाकिस्ताननं धुडकावून लावला. लढाई सुरू राहिली. नंतरच्या काळामध्ये काही वाद झाले आणि इंग्रज सैन्याच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः सैन्य प्रमुखांनी हा राजीनामा दिला. एकतर आम्हाला युद्धभूमीत जाऊन द्या किंवा मग आम्ही राजीनामे देतो असं म्हणून त्यांनी राजीनामे दिले. त्या संधीचा योग्य तो फायदा घेत सरदार पटेलांनी जनरल करिअप्पांना सैन्य प्रमुख म्हणून नेमलं. त्यांच्याच सोबत जनरल थिमय्या, जनरल सिन्हा आणि नंतर पुढे भारतीय सैन्याचे अधिकारी प्रमुख झालेले जनरल माणेकशॉ हे त्या काश्मीरमधल्या युद्धातच कार्यरत होते. या सगळ्यांनी मिळून योग्य त्या पद्धतीने योजना केली आणि आपल्या सैन्याने आपल्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलायला सुरुवात केली. 31 डिसेंबर 1948 या दिवशी पाकिस्तानी सैन्यानं सीज फायरची जी ऑफर दिली होती ही स्वीकार केली. पण भारतीय सैन्याच्या प्रमुखांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आत्ता सीज फायर आपण स्वीकार करू नये, कारण आमचं सैन्य पाकिस्तानी सैन्याला मागे हटवतं आहे आणि काही दिवसातच पाकिस्तानी जेवढा प्रदेश बळकावलाय तो सगळ्याच्या सगळा आम्ही परत मिळवून घेऊन येऊ.
पण पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास इंग्रज अधिकाऱ्यांवर जास्त आणि भारतीय अधिकाऱ्यांवर कमी असल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावरून पाकिस्तानने जे सीजफायरची ऑफर दिली ती स्वीकारली आणि युद्ध थांबलं. त्यावेळेला 1/3 पाकिस्तान, ज्याला पाकिस्तानवाले आझाद काश्मीर म्हणतात, खरं ते पाकिस्तानमध्ये गुलाम काश्मीर झालं, हे पाकिस्तानच्या ताब्यात राहिलं. त्यातलाच हा गिलगिट बाल्टिस्तान. सुरुवातीला गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांना काहीही अधिकार नव्हते, त्यांचं स्वतंत्र राज्य नाही, सरकार नाही, काहीच नव्हतं. पुढे मग त्यांना राज्याचा दर्जा दिला, तिथे मुख्यमंत्री वगैरे निवडून आले. पण या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तान सरकारनं कधीच कुठलेच अधिकार दिले नाहीत. तिकडचे राज्यपाल हे केंद्रातून नेमलेले असायचे आणि त्या राज्यपालांच्या म्हणण्याप्रमाणेच तिथे सगळ्या प्रकारचं शासन चालायचं. अनेक मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पदच्युत केलेलं आहे, तुरुंगात टाकलं आहे, त्यांच्यावर आरोप लावून खटले चालवलेले आहेत. हे त्या गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांच्या वाट्याला आलेलं आहे. मग तिथे खनिज संपत्ती आहे, ही खनिज संपत्ती लुटून पाकिस्तानात नेली जाते. तिथे वीज निर्मिती केंद्र आहेत तिकडच्या नद्यांवर, त्यातली वीज ही देखील पाकिस्तानात नेली जाते आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये वीज पुरवठा होत नाही. म्हणजे दुय्यम दर्जाची सापत्न वागणूक हे या लोकांना नेहमी दिली गेलेली आहे. तिथे सुद्धा पाकिस्तानचे कायदे हे इकडे लागू होत नाहीत. मग पाकिस्ताननी सगळीकडे जर काही कायदा केला आणि तो गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जर लागू करायचा असेल तर तो लागू होत नसे. म्हणजे परिस्थिती कशी उलटी आहे पहा. जम्मू काश्मीरमध्ये 370 असताना केंद्रातले कायदे तिथे लागू करा असं केंद्र म्हणत असताना जम्मू काश्मीरचं सरकार 370च्या आड उभं राहून ते कायदे लागू करत नसत. इथे उलट आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांची मागणी आहे की केंद्रातले कायदे हे गिलगिट बाल्टिस्तानमध्ये लागू करा, पण पाकिस्तान सरकारच ते लागू करत नाही. अशी बरोबर नेमकी विपरीत परिस्थिती तिथे आहे आणि त्यामुळे तिथे गेले अनेक वर्ष प्रचंड क्षोभ आहे. तिकडचे लोक म्हणतायत देखील, तुम्ही आम्हाला योग्य त्या समान दर्जावर वागवा, नाहीतर आम्ही भारतीय सीमेकडे कूच करू आणि भारतीय सैन्याला इथे यायचं निमंत्रण देऊ आणि गिलगिट पाकिस्तान हे भारतामध्ये आम्ही सामील करून घेऊ, असं तिकडचे लोक हे वारंवार म्हणतात. आत्ता जरी गव्हाच्या किमती हे तात्कालिक कारण झालं असलं तरी 1947 सालपासून दिली गेलेली सापत्न वागणूक, तिकडची खनिज संपत्ती, वीज वगैरे हे सगळं पाकिस्तानात गेल्यामुळे तिकडे योग्य ते शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे तिकडच्या विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागतं, तिथे देखील त्यांच्याशी सापत्न वागणूक होते. असा सगळा हा गिलगिट बाल्टिस्तानचा लढा आहे. तो आत्ता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला आहे. आत्ताचा जो लढा आहे हे अवामी ॲक्शन कमिटी या छोट्या मोठ्या पक्षांच्या आघाडीच्या माध्यमातून लढवला जातो आहे आणि झायगम अब्बास हा नेता त्याचं नेतृत्व करतो आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळो, जसा पूर्व पाकिस्तानात न्याय मिळवण्यासाठी लढा झाला आणि पुढे त्यातून बांगलादेश निर्मिती झाली. बलुचिस्तान देखील बांगलादेशच्या वाटेनं जाईल की काय असं वाटत असताना गिलगिट बाल्टिस्तान देखील पाकिस्तानपासून फुटून हा बांगलादेशच्या वाटेनं जाईल की काय असं वाटण्यासारखी आत्ता तिथे परिस्थिती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.